तर आजच्या दिवसाची सुरुवात माझ्या बाबूने अभ्यासानेच केली। उठल्या उठल्या तो अभ्यासाला लागला, म्हणून म्हटलं थोडी त्याची परीक्षा घेऊया। हा कोण आहे? दादी। हे कोण आहे? मीठू। हे कोण आहे? परीक्षेत तर माझा भाऊ पास झाला। त्यानंतर अंघोळ करून आम्ही तिथल्या विठ्ठल रखुमाईच्या देवळात गेलो। तर आज तिथे पूजा चालू होती। त्यांनी बुबूला वाजवायला घंटी दिली होती, पण त्याच्या वजनाला ती पेलवत नव्हती, जड होती। म्हणून त्यांनी ही वरती लावलेली अशी घंटी होती, त्याची दोरी बुबूच्या हातात दिली आणि आरती होईपर्यंत त्याला वाजवायला सांगितली। त्याला देखील खूपच आनंद झाला। त्यानंतर आरती वगैरे झाली, मी त्याला बाप्पाच्या पाया पडायला, त्या काकांच्या पाया पडायला सांगितलं। त्यांनी आम्हाला प्रसाद दिला आणि ते निघून गेले। आम्ही थोडा वेळ बसलो, त्यानंतर आम्ही येण्यासाठी निघालो। बुबूने बाप्पाला टाटा केलं। हा असा दरवाजा लावावा लागतो, कारण कुत्रे वगैरे तिथे जाऊन बसतात। तर वाटेतच एक घर आहे, तर ते काकाही बुबूला डेली बोलवतात। तर देवळात गेल्यावरती तो त्यांच्याकडे जातो, थोडा वेळ तिथे त्यांच्या मांजरांसोबत खेळतो आणि मग येतो। तर मला वाटेतच हे बोराचं झाड दिसलं होतं, म्हटलं संध्याकाळी येऊन इकडची बोरं काढूया। त्यानंतर ते बुबूला घेऊन आले। तर रोज आमच्या बुबूला ते खाऊ म्हणून काहीतरी फळ देत असतात।